कहे मीरा भई रे बावरी बाप कहे कुलनासी रे ओग घुंगरू बांध मीरा. नाचूनही सुद्धा तुम्हाला नाचण्याची साधना बघायची असेल आमच्या वारीमध्ये या आणि रिंगणात या. रिंगणामध्ये असे 50 पकवाज लावलेले असतात. ज्ञानोबा तुकाराम वेळ संपल्याने आता नाचून दाखवलं असतं. कशी वारकरी नाचतात, त्यांची उडी असते लक्षात द्या. उडीचा कार्यक्रम असतो रिंगणामध्ये, तो कधीतरी बघायला जा. गाये नाचे उडे उडे, ती उडी आहे तिथं, म्हणजे आनंदाने उड्या मारणं. पण आपुलिया छंदे हे सगळं करायचंय आपल्या छंदासाठी बरं का, आपल्या आनंदासाठी करायचं, लोकांसाठी करायचं नाही. आणखीन कशासाठीच करायचं, मानासाठी करायचं नाही, पैशासाठी करायचं नाही. आमच्या वैकुंठवासी मामासाहेब कीर्तनाला गेले, 7 ते 9 कीर्तन असलं ना, 7ला गळ्यात विना घालायचे आणि रामकृष्ण हरी सुरू करायचे. कार्यकर्ते यायचे, ओ महाराज थांबा थांबा, अजून लोक जमले नाहीत. ते म्हणे, तुला कोणी सांगितलं मी लोकांसाठी कीर्तन करतो? मी देवाकरता कीर्तन करतो. लोक ऐकतात हा त्यांचा मोठेपणा आहे. विठ्ठल हे सगळं साधन आहे लक्षात. म्हणून गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. पण हे सगळं करत असताना महाराज म्हणतात काही प्रतिबंध आडवे आले. लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते. आम्ही लाज बाजूला चांगल्या कामाकरता माणसाने लाजू नये बघा, भीती ठेवू नये. आपण भगवंताचे भक्त झालो ना, काही भ्यायचं काही कारण नाही. आम्हा हरीच्या दासा काही शंका ठेवू नये. बाकीचं हे साधन करतात ते साधन करतात आणि आम्ही नुसतं नामस्मरण करतो, आमचा कसा काही शंका ठेवू नका. नामस्मरण आपल्याला देवापर्यंत घेऊन जाणार आहे असा निश्चय ठेवा. हरिपाठ आपल्याला देवासमोर घेऊन जाणार आहे निश्चय ठेवा आणि हरिपाठ करा, नामस्मरण करा. तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही. महाराज म्हणतात हे सगळं मी केलंय, परंतु तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे. आतापर्यंत केलंय पण शेवटपर्यंत चाललं पाहिजे अशी देवाला प्रार्थना शेवटच्या चरणात केलेली आहे. वेळ संपलेली असल्यामुळे आता नामस्मरणावर बोलण्यापेक्षा आपण सगळे मिळून हाताने टाळी वाजूया, नामस्मरण करूया. पुरुष मंडळीने हात वर करायचे, प्रत्येकाचा आवाज आला पाहिजे. विठोबा आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे. तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी आपल्या जीवनातली साधना 3 चरणात सांगितली आणि शेवटच्या चरणामध्ये मात्र महाराज म्हणतात देवा हे सगळं मी केलंय. आम्ही सगळं नामस्मरण करतोय, चिंतन करतोय, परमार्थ करतोय, पण पुढे काय विघ्न येईल काय सांगता येत नाही बरं. लक्षात ठेवा, कधी कोणी आजारी पडतो, कधी काहीतरी कोणाला काही त्रास होतो, काही सांगता येत नाही. चांगल्या माणसाला एखादा आजार होतो, वारी बंद पडून जाते, नामस्मरण बंद पडून जातं. तेव्हा देवाला एवढीच प्रार्थना केली, तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळ. देवा तू आम्हाला सांभाळ.
सांभाळ म्हणजे काय? असाच परमार्थ आमच्या जीवनात शेवटपर्यंत घडू दे, नामस्मरण घडू दे, चिंतन घडू दे, अशी आपण सर्वांनी देवाला प्रार्थना करूया. याच ठिकाणी आपल्या सेवेला पूर्णविराम देऊया. वेळ झालेली असल्यामुळे आणि महत्वाची सूचना राहिली, आमच्या संस्थेचे आदरणीय विश्वस्त हरिभक्तीपरायण अनिल महाराज पाटील यांनी आपल्याला काही सूचना दिली. संस्थेमध्ये 500 मुलं रोज त्या ठिकाणी जेवण करतात. सकाळचा नाश्ता मुलांना असतो. संस्थेने त्याच्याकरता अन्नपूर्णा योजना तयार केलेली आहे. ऐकताय का तुम्ही? महत्वाचं आहे बरं का. आणि त्या अन्नपूर्णा योजनेमध्ये जवळजवळ त्या काळामध्ये सगळ्या महाराज मंडळींनी एकत्र येऊन जो 3 कोटी ठेवलेले होते. परंतु आता खर्च वाढतोय, मुलंही वाढलेली आहेत आणि म्हणून ती अन्नपूर्णा थोडी कमी पडू लागलेली असल्यामुळे अन्नपूर्णेमध्ये मदत करण्याकरता त्यांनी आवाहन केलं. आणि मला असं वाटतंय जवळजवळ 4 लाख रुपये अनिल महाराजांनी आवाहन केलं आणि त्या ठिकाणी जमा झालेले. वडोदराकरांना खूप धन्यवाद. सगळ्या वडोदराकरांचा असणारं प्रेम, मोठे बुवा बाबांच्यावर असणारं प्रेम, वैकुंठवासी नथुसिंग बाबा यांच्यावर असणारं प्रेम, आणि म्हणून महाराजांनी कितीची अपेक्षा केली होती? 1.5 लाखाची अपेक्षा केली होती. पण वडोदेकरांनी 4 लाख रुपये त्या ठिकाणी दिले. धन्यवाद. अजून काहीतरी 10-12 पावत्या शिल्लक आहेत. कोणाला द्यायचा असेल, आग्रह नाही बरं का, कारण संस्थेचं कार्य एवढं मोठं आहे. गेल्या वर्षी संस्थेला शासनाने 10 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. तो वसतिगृहासाठी किंवा सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी त्याचा उपयोग केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.